मागच्या व्हिडिओमध्ये आपण एरिक्सनच्या सायको सोशल डेव्हलपमेंटच्या 4 स्टेजेस बघितल्या. आज आपण त्याच्या पुढच्या स्टेजेस बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रेशी सुरे. मागच्या ज्या 4 स्टेजेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिलं होतं इन्फन्सी स्टेज, बाल्यावस्था, अर्ली चाइल्डहुड, बालपण. तिसरं होतं प्ले एज, खेळाचं वय, किंवा चौथं होतं स्कूल एज, शालेय वय. आणि ते वय काय काय आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण पुढे जाऊया. 5वी जी स्टेज आहे ती आहे ॲडोलसन्सची. तर आपण कुमार अवस्था म्हणूया. या कुमार अवस्था जी आहे ती साधारण 13 ते 19 वर्ष वय या रेंजमध्ये येते. आता काय होतं, हा जो कालखंड आहे तिथे मी मोठा आहे का लहान आहे असं कुठेतरी कन्फ्युजन असतं. त्यामुळे एरिक्सन असं म्हणतात की इथे कुठेतरी जो कॉन्फ्लिक्ट तयार होतो तो आयडेंटिटी वर्सेस आयडेंटिटी कन्फ्युजन आहे. मी कोण आहे, मी काय आहे, माझं नेमकं अस्तित्व काय आहे, कसं आहे. अगदी बेसिक आहे की काही वेळेला म्हणतात आता तू मोठा झाला तुला समजत नाही का, आणि काय म्हणतात एवढं काय मोठं आहे का, हे ऐकून घे. सो हा जो क्रायसिस आहे, हे जी कॉन्फ्लिक्ट आहे हे सुरू असतं. पण जर का आयडेंटिटी इथे निर्माण झाली की मी कोण आहे त्याचे 100% आपल्याला माहिती येणार नाहीये, कारण डेव्हलपमेंटमध्ये हे चेंजेस होत राहतात. पण त्या वयापुरतं जर माझ्या लक्षात आलं की मी अमुक अमुक आहे, असा आहे, किंवा आहे असा वाटतंय मला मी आहे म्हणून, एवढं जरी लक्षात आलं की मी हुशार आहे का, किंवा मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, तर मी कुठल्या तरी वेगळ्या बॉडीमध्ये अडकलेलं आहे, हे सगळे जे प्रश्न आहेत ते साधारण या कालखंडामध्ये त्याची उत्तरं मिळावीत असं एरिक्सनचं म्हणणं आहे. आणि ती जर उत्तरं मिळालीत तर आपण आयडेंटिटीकडे जातो, आणि आपला जो इगो स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला निष्ठा हा जो भाग आहे तो निर्माण होतो. फेडिलिटी जी आहे ती निर्माण होते, कारण आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो तेव्हा आपण इतरांवरती पण विश्वास ठेवायला शिकतो. फेथ हा जो भाग आहे ना, निष्ठा, विश्वास म्हणण्यापेक्षा पण मी निष्ठा असं म्हणेन, निष्ठा ठेवायला आपण शिकतो, आणि जो खूप आपला पॉझिटिव्ह भाग आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा. पण जर का मी कन्फ्युजडच राहिल्या माझ्या आयडेंटिटीबद्दल तर मात्र माझ्या निष्ठेमध्ये त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. ठीक आहे, तर ही 5वी स्टेज होती. 6वी जी स्टेज आहे ते आहे तारुण्य, यंग अडल्टहुड. हे जे यंग अडल्टहुड आहे ते साधारण 20 वर्ष ते 24 वर्ष हा त्याचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये जो कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो तो होतो इंटिमसी वर्सेस आयसोलेशन, जवळीकता ज्याला म्हणलेली आहे आपण, जवळीकता किंवा आयसोलेशन, एकटेपणामध्ये राहतो आपण. आता ही इंटिमसी जी आहे त्याचा अर्थ आहे की मी कुणावरती तरी माझ्या इतकाच विश्वास ठेवते, फेथ. मग आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये जर का फेथ निर्माण झालेला असेल, विश्वास निर्माण झालेला असेल, तर इथे आपल्याला तो पटकन इंटिमेट रिलेशनशिप आपल्याला चांगले निर्माण करतात. जवळची मित्रमैत्रिणी असतील किंवा रोमॅन्टिक पार्टनर्स असतील, हे या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश करता येतात. पण तसं नाही झालं तर मात्र आपल्या लक्षात येईल की आधीचे जर का आपले कॉन्फ्लिक्ट जे आहेत, संघर्ष जे निगेटिव्ह सोडवले गेले असतील तर जवळीकतेचे नातेसंबंध प्रस्थापित करायला थोडीशी अडचण जाते. पण जर आपण ते करू शकलो तर आपल्यामध्ये इगोमध्ये जो एक स्ट्रेंथ येते ती येते प्रेमाची, लव्ह. जर का तुम्ही इंटिमेट रिलेशनशिप तयार करू शकले, इंटिमसीचा अर्थ मित्र पण होऊ शकतात, फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप इथे असा अर्थ नाहीये. जवळीकतेचे संबंध, फेथफुल रिलेशनशिप असा अर्थ इथे एरिक्सनला अपेक्षित आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 7वा जो स्टेज येतो तो आहे प्रौढत्व, अडल्टहुड. हे साधारण हा जो कालखंड हा खूप दीर्घ काळ आहे, 25 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतचा साधारण हा कालखंड आहे. यामध्ये जो संघर्ष असतो तो जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन, हा काम करण्याचा कालखंड आहे. खूप काहीतरी म्हणजे आर्थिक बाजू, नोकरी असेल, काहीतरी क्रिएटिव्ह करणं असेल, म्हणजे करणं, जनरेट करणं, याचा हा कालखंड आहे. मी हे जर जनरेट करू शकले या कालखंडामध्ये तर त्याचा पॉझिटिव्ह इगो स्ट्रेंथ मला डेव्हलप होतं, आणि तो पॉझिटिव्ह काय आहे तर केअरिंग बनतं माणूस. हे जे जनरेटिव्हिटी, जनरेट करण्याचा जो भाग आहे तो वेगवेगळा असू शकतो. कोणी क्रिएटिव्ह असेल, कोणी कामामध्ये असेल, अगदी स्वयंपाकामध्ये असेल, पण तुम्ही काहीतरी जनरेट करताय. पण जर नाही झालं तर स्टॅग्नेशन होतं, अडकून जातो, काहीच करत नाही. जे चाललंय जसं चाललंय, एकदा जर नोकरी लागलेली आहे, रुटीन सेट झालं की त्यात काहीच बदल करत नाही. कालचा आणि आजच्या दिवसात तुम्हाला फरकच करतात नाही, दॅट इज स्टॅग्नेशन. तसं झालं
तर मात्र केअरिंग हा जो भाग आहे आपल्या इगो मधला तो कमी होतो आणि अधिक व्यक्ती सेल्फ सेंटर्डनेस कडे जातो. सो जनरेटिव्हिटी वाढणं, सतत काहीतरी क्रियाशील असणं हे गरजेचं आहे जर का आपल्याला केअरिंग बनायचं आहे. आणि शेवटचा जो टप्पा सांगितलेला आहे एरिक्सनने तो आहे म्हातारपण, ओल्ड एज. 65 वयानंतर मृत्यूपर्यंतचा हा कालखंड आहे. यामध्ये इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर असा संघर्ष चालू असतो. आता काय आहे इंटिग्रिटी? म्हणजे जिथे समाधानी आयुष्य जगलेले आहेत, 65 वर्ष आहे आणि त्याचा एकसंधपणा आहे, माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा आणि मी वापर केलेल्या सगळ्या गोष्टी, माझे अनुभव ह्यामध्ये एकसंधता आहे. पण जर तसं झालेलं नसेल तर मात्र कुठेतरी आपण डिस्पेअर मध्ये जातो, कुठेतरी नकारात्मकतेकडे जातो, आशाहीनता कडे म्हातारपण गेलेलं आपल्याला दिसतं. पण जर का इथे आपण इंटिग्रेटेड आपलं सगळं व्यवस्थित असेल, म्हणजे आपण ज्याला म्हणू की दिमागावर शरीर का तालमेल जर का व्यवस्थित असेल तर विजडम यातनं आपल्याला येतं. शहाणपण जे आपण म्हणतो की आपण ज्या वयामध्ये आहोत तिथनं शहाणपणाच्या 4 गोष्टी जे आपल्याला वयोवृद्ध लोक सांगतात ते या इंटिग्रिटीमधून येतात. असे 8 सायको सोशल डेव्हलपमेंट स्टेजेस एरिक्सन यांनी सांगितलेले आहेत. आणि आपण कोणत्या टप्प्यात आहोत, आपल्यात काय बदल करायला पाहिजे आणि काय झालेले आहेत ते कसे बदल करता येईल ह्याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.